तर राणेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी। कुडाळ नगरपंचायतीची जी निवडणूक होती ती अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात होती। निवडणुकीचा निकाल लागलाय आणि या ठिकाणी काँग्रेसने बाजी मारलेली आहे। काँग्रेसला 9 जागा मिळालेल्या आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे काही मंडळी आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। मला सांगा, आज नारायण राणे यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघात बाजी मारली आहे। विधानसभेच्या निवडणुकीत जो पराभव होता तो पुसून काढला असं वाटतंय का? गेल्या विधानसभा आणि लोकसभेला या भाजप सेनेच्या लोकांनी मोदीच्या नावावरती आणि मोदीने दिलेल्या काही आमिषामुळे इथली जनता बळी पडली आणि खोटा प्रचार करून या ठिकाणी त्यांनी यश संपादन केलं। असं यश जास्त काळ खोटं सांगून टिकत नाही। त्यामुळे पुन्हा एकदा हे जी काही आता आमच्या बाजूने जो रिझल्ट आलाय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने, तो रिझल्ट आम्हाला अपेक्षित होता। आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत। या निवडणुकीला जी निवडणूक आहे त्याचा कसा फायदा होऊ शकतो? मुळात राणे साहेबांच्या पराभवानंतर आज ही काँग्रेसच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना एक कुडाळच्या विजयाने संजीवनी मिळालेली आहे आणि निश्चितच ह्या विजयामुळे उद्याची असणारी मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, देवगड, ओरस या 5ही नगरपंचायती असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज ह्या विजयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढलेलं आहे। आज संपूर्ण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत दिलेलं आहे। मी समस्त कुडाळवासियांच्या निमित्ताने आभार मानतो। आता बघता आपण की या ठिकाणी काँग्रेसला जो विजय मिळाला त्यामुळे काँग्रेसमध्ये एक चैतन्याची लाट निर्माण झाल्याची दिसते। कॅमेरामॅन दीपक वाघमारेसह विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।